तुम्ही कधी गॅसवरती इनो टाकून बघितली आहे का? नसेल बघितली तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुम्हाला गॅसचा स्टोव, गॅसचे बर्नर अगदी नव्यासारखे चमकण्याची सोपी आणि प्रभावी ट्रिक दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम गॅसचे जे बर्नर आहे ते स्टोवमधून काढून घ्यायचे आहे. कितीही घाण आणि तेलकट थर जमा झालेला आहे. तर बघा, तुम्ही तर बघू शकता. आता हे जे गॅसचे बर्नर आहे यातून जाळसुद्धा नीट वरती येत नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला बर्नरला कोमट पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटासाठी भिजू द्यायचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे बघा, इथं मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. आता हे जे आपलं 2 बर्नर आहेत, हे दोन्ही पण बर्नर आपल्याला या पातेल्यामध्ये टाकायचं आहे आणि कोमट झालेलं जे पाणी असतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पण पाणी टाकायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे जे बर्नर आहे यावरती आपल्याला इनो टाकायचं आहे. तर बघा, यावरती मी एकदम छान असं इनो टाकून दिला. त्यानंतर आपण यात गरम पाणी टाकणार आहोत. तर बघा, इथे थोडंसं रिॲक्शन झालं आणि बघा 5 मिनटासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत. तर बघू शकता, इथे मी एक लिंबू घेतलेला आहे आणि लिंबूला 2 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. आपण फक्त अर्ध्याच लिंबाचे इथे यूज करणार आहोत. तर बघा, अर्ध लिंबू घेतलेलं आहे. त्यावरती आपण इथे लावणार आहोत थोडंसं कोलगेट. तर बघा, इथे मी थोडंसं लिंबावरती कोलगेटची जी पेस्ट आहे ती लावून घेतलेली आहेत. आता पेस्ट लावलं की आपण काय करणार आहोत, याच्यावरती घालणार आहोत 1 चमचा बेकिंग सोडा. तर बघा, 1 चमचा मी यावरती बेकिंग सोडा घातलेला आहे. बेकिंग सोडा घातला की लगेच आता आपण यावर टाकणार आहोत 1 चमचा व्हिनेगर. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर व्हिनेगर टाकू शकता. व्हिनेगर नसेल तर तुम्ही ते पाणी टाकलं तरी बी चालू शकतात. तर बघा, व्हिनेगरवरती पाणी टाकलं म्हणजे सोड्यावरती पाणी टाकलं तर बघा, इथे या प्रकारे थोडंसं रिॲक्शन झालेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे लिंबावर चांगले पसरवा आणि गॅस स्टोववरचे जे डाग, काळपटपणा आणि स्टीलच्या भागावर हलक्या हाताने आपल्याला घासायचं आहे. फक्त काही मिनिटात स्टीलचा काळेपणा कमी होईल आणि ते पुन्हा नव्यासारखं चमकून दिसायला लागेल. बघा, घासताना घाण लागलेले आहे. हे घरगुती सोल्युशन खूपच जबरदस्त प्रभाव आहे आणि वेळही आणि मेहनती दोन्हीही वाचतात. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गॅसवरती याला एकदम छान असं लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने याला घासत जायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भागावर हे मिश्रण लावायचं आहे. त्यामुळे घासताना घाण अगदी सहजपणे निघेल आणि गॅस स्टोववरचे जे बर्नर आहे ते सुद्धा चमकदार दिसायला लागतील. तर बघा, हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करत राहायचं आहे. तर बघा, हे मिश्रण गॅसला लावताच लगे गॅसवरचा तेलकटपणा, चिकट डास सहजपणे निघून येतात. आता आपल्याला काय करायचं आहे, एक जुना टूथब्रश घ्यायचा आहे आणि त्याने हळूहळू आपल्याला बर्नर एकदम छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा, घाण काळपटपणा किती सहजपणे निघत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बर्नरच्या ज्या छिद्रामध्ये किंवा आत पाणी किंवा कोणतेही मिश्रण जाऊ देऊ नका. तसे झाले तर गॅसचा जो जाळ आहे तो व्यवस्थित येणार नाही. किंवा बर्नरच्या छोट्या छोट्या छिद्रांसाठी पातळ ब्रश किंवा छोटा ब्रश वापरा. त्यामुळे आत अडकलेली घाण ही सहज निघून जाईल. बघा, फार कमी मेहनतीत बर्नर एकदम स्वच्छ होत आहे आणि कितीही काळपट निघत आहे. जर काही हट्टी डाग अजूनही राहिले असेल तर त्या भागावर थोडेसे लिक्विड किंवा साबण लावा आणि पुन्हा ब्रशने हलक्या हाताने घासा. तर बघू शकता, गॅसच्या मदतीने आपण एकदम छान असा पूर्ण गॅस आणि बर्नर स्वच्छ असे एकदम छान असे घासून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती इझिली यातला जो काळपटपणा आहे तो निघलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, एका स्वच्छ कपड्याने याला एकदम छान असं पुसून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे. तर बघा, आपण काय करणार आहोत, आता एक कपडा घेणार आहोत आणि कपड्याच्या मदतीने हे जो गॅस आहे तो एकदम छान असा स्वच्छ पुसून घेणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत. आणि बघा, अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतीत तुम्ही बघू शकता आपला गॅस एकदम छान असा स्वच्छ झालेला आहे. तर बघू शकता किती सुंदर असा आपला हा जो गॅस आहे तो चमकायला सुद्धा लागलेला आहे.
तर बघा हे जे बर्नर आहे याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते सुद्धा आता गॅसवरती आपण एकदम छान असं सेट करून घेणार आहोत. तर बघू शकता हे सुद्धा किती छान अशी याला चमक आलेली आहे आणि जो काळपटपणा आहे तो सुद्धा निघलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपण गॅसवरचे जे बर्नर आहे ते एकदम छान असे लावून देणार आहोत. तर बघू शकता आपला गॅससुद्धा किती जास्त चमकायला लागलेला आहे. तर चला आता बर्नरसुद्धा साफ करून घेऊयात. तर बघा इकडे 10 ते 15 मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे बर्नर आहे ते एकदम छान असे भिजलेले आहे आणि याच्यावरचे जे काळपटपणा आहे तो सुद्धा निघून गेलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ब्रश घेणार आहोत आणि ब्रशला आपल्याला साबण किंवा सोल्युशन लावायचं आहे आणि हे जे बर्नर आहे याला खालून वरतून एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. तर बघा आता हे दोन्ही जे बर्नर आहे त्या ब्रशच्या मदतीने नीट स्वच्छ करून घेऊयात. मी हे बर्नर खूप दिवसांनी साफ करत असल्यामुळे त्यावर भरपूर काळपटपणा आणि घाण साचलेली आहे. विशेष म्हणजे हे बर्नर खूपच काळे झालेले आहेत. ब्रशने आपल्याला हलक्या हाताने घासत राहा, हळूहळू सगळी घाण निघू लागेल. आता बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा. बघा पाणी कितीही काळे झाले आहेत, यावर कितीही घाण निघली आहेत हे लक्षात येते. बघा आता बर्नरचा बराचसा भाग स्वच्छ झालेला आहे आणि त्याचा मूळ पिवळसरपणा आणि रंगही दिसू लागलेला आहे. याच प्रकारे आपल्याला दुसरं बर्नरसुद्धा एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. ब्रशने घासल्यामुळे काय होतं, बर्नरचे जे छिद्र आहे त्यात साचलेली घाणसुद्धा निघून येते. त्यामुळे आपण इथे ब्रशचा यूज केलेला आहे. बघा आपले जे बर्नर आहे त्याचा काळपटपणा हळूहळू पूर्णपणे निघत आहे. मित्रांनो, गॅसच्या बर्नरची स्वच्छता वेळोवेळी करणे खूप महत्त्वाचे आहे. मी जवळपास 6 महिन्याने बर्नर साफ करत असल्यामुळे त्यावर खूपच घाण साचलेली होती. सर्व बर्नर स्वच्छ झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. त्यानंतर आपण याला एकदम छान असं गॅसवरती एकदम छान असं सेट करणार आहोत. बघा आपल्याला तसंच पाणी असताना याला गॅसवरती सेट करायचं नाही. आता बघा आधी किती काळे झालेले होते आणि आता बघा एकदम छान असं हे चमकायला लागलेलं आहे आणि बघा एकदम छान असं गॅसवरती सेट केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला गॅस किती जास्त चमकत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच एंड.